नमस्कार. आजच्या या नवीन भागात तुमचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या मी घेऊन आले आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि शेवटची रांगोळीसुद्धा नक्की बघा. रक्षाबंधननिमित्त काढलेली ही शेवटची रांगोळी आहे. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, डॉट देऊन घेतलेले आहेत आणि आपण एक चौकोनाप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. आता प्रत्येक बाजूवरती आपण वरच्या बाजूला 2-2 रेषा मारून गोलाकार करून घेतलेले आहेत बघा. एका कोनाप्रमाणे रेषा मारायच्या आहेत आणि गोलाकार करून घ्यायचे आहेत. बघा, सर्व बाजूंवरती आपण एक तेलप्रमाणे आकार तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये पुन्हा आपण 3-3 रेषावरती ओढणार आहोत. त्या रेषांवरती आपण हिरव्या आणि लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, हिरव्या आणि लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता जे कोन तयार झालेले आहेत बघा, कोन आहेत बघा, जे आपण कोनाप्रमाणे आकार काढलेले आहे तिथेही आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. मध्ये एक आकाशी रंगाचा डॉट दिलेला आहे. आता जे कोन तयार झालेले आहेत त्या कोनांवरतीही आपण फुलं तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, गुलाबी रंगाचे डॉट दिलेले आहेत आणि गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुलं आपण तयार करून घेणार आहोत. बघा, चारही कोपऱ्यांवरती आपण फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता मध्यभागी जी रिकामी जागा दिसते तिथे आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. बघा, डॉट देऊनच करायचं आहे. मध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. फायनल रांगोळी आपली जवळजवळ रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. तर इथे आपण 3x2 टिपके काढून घेतलेले आहेत आणि ते जोडायचे आहेत. रेषा मारलेल्या आहेत मध्ये. आता प्रत्येक रेषेच्या मध्ये आपण 2 रेषांच्या मध्ये आपण फूल काढून घेणार आहोत. बघा, डॉट देऊन घेतलेले आहेत. त्यावर थोडासा पिवळा रंग टाकून बोटाने प्रेस करायचा आहे आणि एक 5 पाकळ्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे बघा, बोटाच्या मदतीने. 5 पाकळ्यांचं फूल आपण तयार करून घेतलेलं आहे. तर काडीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. सर्व फुलांना आपण काडीच्या मदतीने आकार देऊन घेतलेला आहे. तर फुलांमध्ये थोडा रंग भरून घ्यायचा आहे बघा. तर इथे थोडासा पिस्ता कलर आणि वरती ऑरेंज कलरचे डॉट दिलेले आहेत. आता मध्ये ज्या आपण रेषा काढलेल्या आहेत त्या रेषा बाहेरच्या बाजूला थोड्याशा आणखी ओढून घ्यायच्या आहेत. मध्ये रिकामी जागा दिसते तिथेही आपण एक छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे. त्यामुळे या रिकामी जागा दिसणार नाही. तर रेषा थोड्या अजून बाहेरच्या बाजूला आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि तिथे छोटी छोटी पानं काढायची आहेत. बघा, सर्व रेषांवरती डॉट देऊन आपण पानं काढून घेणार आहोत. ते 3-3 रंगाचे डॉट मी दिलेले आहेत पानं काढण्यासाठी. त्यामुळे पानं सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता, बोटाने चमच्याने थोडंसं प्रेस करायचं आहे आणि पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे. काडीच्या मदतीने पानांचा आकार द्यायचा आहे.
बघा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. मधल्या ज्या रेषा आहेत त्यावरतीही आपण डॉट काढलेले आहेत. पानांप्रमाणे डॉट काढायचे आहेत. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. तर ह्या रांगोळ्या तुम्ही रक्षाबंधन निमित्तसुद्धा काढू शकता. अगदी सोप्या पद्धतीने सर्व रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. तर उद्या रक्षाबंधन आहे त्यानिमित्तसुद्धा तुम्ही ह्या रांगोळ्या काढू शकता. आता इथेही आपण एक फुलाप्रमाणे आकार तयार करून घेतलेला आहे बघा. फुलाप्रमाणे एक पाकळ्याने आकार दिलेला आहे. आता प्रत्येक जी पाकळी आपण काढलेली आहे बघा त्या पाकळीवरती आपण फुलं तयार करून घेणार आहोत. डॉट दिलेले आहेत तुम्ही बघू शकता. एक चाफ्याच्या फुलाप्रमाणे आपल्याला फुलं तयार करायची आहेत. बघा सर्व पाकळ्यांवरती आपण डॉट दिलेले आहेत. आतल्या बाजूला ओढायचे आहेत सर्व डॉट. बोटाच्या मदतीने बघा आतल्या बाजूला आपण आकार देऊन घेतलेला आहे. मध्ये एक गुलाबी रंगाचा डॉट दिलेला आहे. आता मधून आपण बाहेरच्या बाजूला रेषा ओढून घेणार आहोत. 4 रेषा आपण बाहेरच्या बाजूला ओढून घेतलेल्या आहेत. त्यावरतीही आपण एक पानाप्रमाणे आकार काढणार आहोत बघा. 5-5 डॉट द्यायचे आहेत आणि पानाप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. बघा 4ही रेषांवरती आपण छोटी छोटी पानं काढलेली आहेत किंवा कळ्यांप्रमाणे एक आकार काढलेला आहे. आता मधल्या जागेतही आपण एक गुलाबी रंगाचं फूल तयार करून घेणार आहोत. तर आपण जे फूल काढलेलं आहे बघा, फुलं काढलेले आहे त्याला खालच्या बाजूला देठसुद्धा काढून घेणार आहोत बघा. थोडेसे छोटे छोटे देठ काढलेले आहेत त्यामध्ये थोडासा पिवळा रंगच भरलेला आहे. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तर पुढची आणि शेवटची रांगोळी जी आहे ती उद्या रक्षाबंधन आहे बघा. त्यानिमित्त ही रांगोळी आहे. आता इथे फक्त मी रक्षाबंधन नावातूनच ही रांगोळी तयार केलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता फक्त रक्षाबंधनामध्येच आपण एक राखीचा आकार दिलेला आहे. तर आपण जो क्ष काढलेला आहे बघा त्याला एक राखीचा आकार द्यायचा आहे. क्षचा जो वरचा गोल आहे बघा त्याला एक राखीचा आकार दिलेला आहे. दोन्ही बाजूला जे आपले दोरा असतो राखी बांधायचा तो सुद्धा काढलेला आहे. तर वरती आपण छोटासा दिवा काढलेला आहे. जो टॉप अनुस्वार आहे ना त्याला आपण एक दिव्याचं स्वरूप दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही दिव्याप्रमाणे एक लूक दिलेला आहे. तर इथे वेगवेगळ्या रंगामध्ये सर्व अक्षरं काढलेली आहेत बघा. श्रावण महिना आहे तर विविध रंग तो घेऊन येत असतो. तर त्याप्रमाणे हे सर्व रंगांमध्ये ही रांगोळी काढलेली आहे. बाजूला आपण फुलंसुद्धा काढून घेणार आहोत. बघा छोटे छोटे फुलं काढायचे आहेत त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येणार आहे. तुम्ही बघू शकता 4ही बाजूला आपण फुलं काढलेली आहेत बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा आणि एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 रांगोळ्या असतात. तुम्हाला रोजच्या उपयोगी पडतील अशा सर्व रांगोळ्या असतात. नक्की एकदा सान्वी आर्ट 1 या चॅनलला भेट द्या. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुम्हाला अशा प्रकारच्या रांगोळ्या रोज बघायला मिळतील. बघा फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा अगदी छान दिसतो. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली तर नक्की काढून बघा.
तर अशाच नवीन रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज देवघरासमोर तुळशीसमोर रांगोळी काढण्यासाठी अशाच नवीन रांगोळीसह भेटूया नवीन भागात. धन्यवाद.